टॉप 9 न्यूज बघूया। सुरुवातीला विधान परिषदेचा कलगीतुरा। उमेदवारांवरती दबाव आणल्याचा आरोप खोटा। गोकुळ गीतेंना विनंती केली, कोणताही दबाव टाकलेला नाही। आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। गोकुळ गीतेंना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर गीतेंनी आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा, उदय सामंत यांचं आवाहन। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंकडून प्रचाराला सुरुवात। महायुतीच्या नेत्यांनी बोलावलं तर जाईन, पण माघार घेणार नाही। आता माघारीचा विषय संपला, गोकुळ गीते यांची ठाम भूमिका। जळगावच्या बंडखोर रेश्मा काळेंबाबत लवकरच निर्णय होईल। नाशिकमध्ये काय होतं यावरून जळगावचं गणित ठरेल। शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांचं वक्तव्य, तर शेवटपर्यंत लढाई लढणार, निवडणूक जिंकेन किंवा हरेन पण माघार घेणार नाही, रेश्मा काळे यांची प्रतिक्रिया। मला असं वाटतं की याच्यावर लवकरच निर्णय होईल। भारतीय जनता पक्षाचे जे गीते आहेत त्यांचीही तिथं नाशिकमध्ये बंडखोरी झालेली आहे। तिथे काय होतं त्याच्यावर जळगावचं मला वाटतं गणित ठरेल असं मला वाटतं। बाळ मानेंना उमेदवारी देऊ नका असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं। विनायक राऊतांची माहिती, तर विनायक राऊतांनी संघटना संपवली। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीनंतर बाळ मानेंचा आरोप। ठामपणे सांगेन की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाळ मानेंना तुम्ही उमेदवारी देऊ नका हे ठामपणे मी उद्धव साहेबांना सांगत होतो, मी विनंती करत होतो। पण सकृतदर्शनी पुरावा सांगा की बाबा असं झालं तसं झालं आणि मी एवढे घेतले तेवढे घेतले सांगण्यापेक्षा आपलं जपा, संघटना वाढवूया, तुमची संघटना वाढवा। ठाकरेंच्या सेनेत हकालपट्टीनंतर बाळ माने भाजपात प्रवेश करण्याची शक्यता, तर कुणाला पक्षात घ्यायचा हा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांचा। मी फक्त प्रतिनिधी, खरे रणनीतिकार फडणवीसच। बाळ मानेंसंदर्भातल्या प्रश्नावरती नितेश राणेंची प्रतिक्रिया। फडणवीसजींचा प्रतिनिधी म्हणून या पूर्ण निवडणुकीमध्ये माझा रोल पूर्ण करत होतो। मला जी खांद्यावर दिलेली जबाबदारी देण्याची मी ते पूर्ण करत होतो। आता पुढे बाळमानेजींबद्दल काय निर्णय घ्यायचे हे आमचे रवी चव्हाणजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी हे सगळे वरिष्ठ नेते बसून ठरवतील आणि त्यानुसार बाळमानेजींच्या संदर्भात निर्णय होईल। खासदार म्हणून विनायक राऊत अपयशी का झाले? कोकणात आता ठाकरेंच्या सेनेचं काहीच राहिलेलं नाही। सुनील तटकरेंची ठाकरे सेनेवर टीका, तर जनतेच्या पाठिंब्यानं माझ्याकडे पद, कुणाच्या मेहरबानीनं नाही, तटकरेंची प्रतिक्रिया। आपल्या पक्षाचं स्थान कोकणात काय राहिलंय हे पहिलं चष्मा घेऊन किंवा दुर्बीण घेऊन शोधावं। एकेकाळी कोकण हा बाळासाहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला, तो बालेकिल्ला आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा राहिलेला नाही। आथी गेली आणि पोथीही गेली अशी ठाकरे सेनेची अवस्था। संजय राऊतांच्या आरोपांना मंत्री गिरीश महाजनांचं उत्तर। विरोधी उमेदवारांच्या माघारीसाठी 150 कोटी रुपये खर्च केल्याचा राऊतांचा आरोप। आता काय त्यांचं काहीच राहिलेलं नाही इथे। आथी गेली पोथी गेलेली आहे, त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाहीये। मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादं निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात। काय बोलू काय नाही त्यापेक्षा जरा मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा, पण त्यांची ती मानसिकता नाहीये। पुरेसं संख्याबळ असताना भाजपकडनं घोडेबाजार कशासाठी? संजय राऊतांचा हल्ला बोल, तर माणसं सांभाळायला पैसे नाही तर प्रेम लागतं, नवनाथ बन यांचा राऊतांना टोला। त्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना, पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय? माणसं टिकवण्यासाठी पैसा लागत नाही तर प्रेम लागतं। तर विधान परिषद रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। सोलापुरातील उमेदवारीवरनं महाविकास आघाडीत फूट। मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला। मतदानावरती बहिष्कार टाकणार, उत्तम जानकरांचं वक्तव्य। तर घरातील वाद चर्चा करून मिटवू, धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। तर भेट घेऊन नाराजी दूर करणार, उमेदवार वसंतराव देशमुख यांची प्रतिक्रिया। मोहिते पाटलांनी आमचा केसाने गळा कापला की माझी उमेदवारी ठरलेली असताना मोहिते पाटलांनी ही फसवणूक केली। शेवटच्या 15 मिनिटांमध्ये ह्या घडामोडी घडल्या। मानहानीकारक आमचा फॉर्म त्या निवडणुकीमधनं काढणं, त्यामुळं आम्ही वसंतनानाच्या विरोधामध्ये या निवडणुकीमध्ये आहोत। पुणे परिषदेतनं पवारांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे सेना नाराज। काँग्रेस ठाकरे सेना महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याच्या तयारीत। काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी। पवारांच्या एनसीपीच्या श्रीकांत पाटलांनी अर्ज मागे घेतल्यामुळे नाराजी। विधान परिषदेत झालेल्या बिनविरोध राजकारणाचा जाहीर निषेध। माघार घ्यायचीच होती तर एवढी उठाठेव कशासाठी?
ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरेंचा संतप्त सवाल, पवार गटानं माघार घेणं आमच्यासाठी नवीन नाही अशी टीका. स्वतःला भाग्यवान समजेल की आम्ही ते फॉर्म भरण्यासाठी गेलो नाही. 1 वाजता फॉर्म भरायचा होता आणि 1 वाजून 1:10 कमी असताना आम्हाला फोन आला की महाविकास आघाडीचा आपला फॉर्म भरायचा आहे. मग जर तुम्हाला माघारच घ्यायची होती तर मग एवढं उठाठेव कशा करता केला. पुणे विधान परिषद निवडणुकीतल्या माघारीचा निर्णय राज्य पातळीवरती झाला. पवारांच्या राष्ट्रवादीच्या श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर प्रतिक्रिया, आम्ही देखील स्वबळाची तयारी करत होतो. एकत्र लढण्याचे आदेश येतात तेव्हा एकत्र लढतो. श्रीकांत पाटलांची प्रतिक्रिया. निर्णय माझा स्वतःचा आहे. पक्षाने आदेश दिल्याने पक्ष हे पहा, मी तुम्हाला कालही असंच बोललो की मला सांगितलं तुला निर्णय घ्यायचा आहे आणि मी तो निर्णय घेतला. वहिनींच्या फोननंतर आम्ही तो निर्णय घेतला. मी एकनाथ शिंदेने तंबी दिल्यानंतर सर्व नेते छत्रपती संभाजीनगरमध्ये एकत्र. सत्तार शिरसाट भुमरेंच्या कार्यालयात दाखल, तर संदीपान भुमरे यांचं कार्यालय ते मध्यवर्ती बँक असा प्रवास देखील नेत्यांचा एकत्रच. मंत्री संजय शिरसाट यांच्या वाहनातनं सत्तार यांचा प्रवास, असं सुखद प्रवास यापुढे देखील चालू राहील, मंत्री शिरसाट यांची ग्वाही. भंडारा गोंदियातील 5 दिवस अज्ञातवासात असलेले महायुतीचे नगरसेवक पुन्हा स्वतः वॉर्डमध्ये परतले. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंना शह देण्याचा भाजपच्या परिणय फुकेंचा प्रयत्न. ठाणे पालघर विधान परिषद बिनविरोध झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या रवींद्र फाटकांनी प्रमाणपत्र स्वीकारलं. रवींद्र फाटक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातनं अधिकृत प्रमाणपत्र घेतलं. यवतमाळचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसमधनं हकालपट्टी. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे काँग्रेसकडनं कारवाई. सत्तेत वाटा देण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची महायुतीच्या नेत्यांकडे आग्रही मागणी. विधान परिषदेत राज्यपाल नामनिर्देशित एका जागेसह किमान 2 महामंडळं मिळावीत अशी मागणी. मागणी पूर्ण न झाल्यास पक्षातील सहकारी नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार, आठवलेंची भूमिका. पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मला लक्षामध्ये घ्यावी लागेल आणि त्यांच्याशी आपण चर्चा करू. त्यामुळं नक्की ते देतील अशी अपेक्षा आहे. पहिल्या या 2 टप्प्यामध्ये तर काही झालं नाही. त्या 5 ज्या जागा ते लवकर भरती राहतात त्यावेळेला आम्हाला वाटतं की नक्की विचार होईल अशी अपेक्षा आहे. आता टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या बघूयात. फडणवीस सरकारचा मराठा समाजासाठी मोठा निर्णय. ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजासाठी तब्बल 8 योजना सुरू करण्याचा निर्णय. शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनेसोबतच इतर योजना लागू होणार. मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर. 8 जिल्ह्यातील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना मदत जाहीर. 10 लाख रुपयांप्रमाणे 3,40,00,000 रुपये मंजूर. जेईई ॲडव्हान्स विद्यार्थ्यांचा किंवा परीक्षार्थींचा डेटा लीक झाल्याच्या बातम्या शिक्षण मंत्रालयानं फेटाळल्या. शिक्षण मंत्रालयाचं ट्विट, कोणत्याही विद्यार्थ्याची संवेदनशील माहिती लीक झाली नसल्याचं IIT रुडकीचं स्पष्टीकरण. नीट पुनर्परीक्षेबाबत एनटीएची उच्चस्तरीय बैठक. 21 जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेच्या तयारीचा बैठकीमध्ये आढावा. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत परीक्षा केंद्रावरील तयारीबाबत तसंच प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेबाबत चर्चा. तर एनटीएकडनं आयोजित परीक्षांमधील 8 वर्षातील पेपरफुटी आणि गैरप्रकारांवरती श्वेतपत्रिका काढा. काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहित मागणी. पेपरफुटी आणि त्यावरील कारवाईची सविस्तर माहिती सार्वजनिक करण्याची मागणी. दिल्ली विमानतळाच्या ऐवजी संसद मार्ग पोलीस स्टेशनला या, नागरिकांना त्रास होऊ देऊ नका. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचं तरुणांना आवाहन. दिपके 6 जूनला भारतात येणार. कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपकेंना भारतात आल्यावर सुरक्षा द्यावी. त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना सुरक्षा देण्याविषयी केंद्राशी बोलावं. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी ट्विटच्या माध्यमातून मागणी केली. शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना घरातून उचलून नेऊन ताब्यात घेतल्याचा रोहित पवारांचा आरोप. राज्यातील शेतकरी स्वाभिमानी जुलमी सरकारच्या दडपशाहीला घाबरणार नाही. रोहित पवारांची एक्स पोस्ट. कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, शहराध्यक्ष मनजित मानेंचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. पक्षाच्या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यावरून वाद झाल्याची माहिती.